नमस्कार मित्रांनो, अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अगस्त्य श्रीची समजूत काढतो. म्हणतो, शिरे तुला बरं नाहीये म्हणून तू अशी वागतेस. त्यावर श्री म्हणते, मला काही नाही झालं, मी मापभारी आहे. त्यावर अगस्त्य म्हणतो, अगं काय लावलंय ही अंधश्रद्धा, तुला समजत नाहीये का? त्यावर श्री म्हणते की मला सगळं समजतंय अगस्त्य, तुलाच समजत नाहीये. बघितलं ना, विशुदादा बाहेर जाताना खुश तरी वाटत होते का? अगस्त्य श्रीला बोलतो की अगं तुझ्या मनात शुभ्राविषयी राग असल्यामुळे तू असा विचार करतेस. पण बघ ना आता ती सुधारली. मान्य आहे की तिच्याकडून चुका झाल्या आहेत. पण आता ती विशूची किती काळजी घेते. शुभ्राचं विशूवर आणि विशूचं शुभ्रावर प्रेम आहे. मला समजत नाहीये श्री, तू अशी का वागतेस? त्यावर श्री म्हणते की आता तुला माझं वागणंही खटकायला लागलंय. त्यावर अगस्त्य म्हणतो की जाऊ दे ना आता, गेले ते हनीमूनला. जाऊ दे ना आता, तू का डोक्यात निगेटिव्ह विचार घेऊन बसलीयेस? आता खूप झालं. एवढं म्हणून अगस्त्य तिथून निघून जातो. ती स्वतःशी म्हणू लागते की अगस्त्य जसं दिसतं तसं नसतं, कसं सांगू तुला? शुभ्रा किती सरड्यासारखे रंग बदलते ते. श्री बोलू लागते की मला तर फक्त विशू भाऊजींची काळजी लागली. देवी अंबाबाई त्यांना काही होऊ देऊ नको. शुभ्रा व विशू गाडीत बसलेले असतात. त्यावर शुभ्रा विचार करते की बरं झालं मी विशूला घेऊन बाहेर निघाले, नाहीतर श्रीने काय केलं असतं. पुढे म्हणते की मी शांत तर बसणार नाही, बाहेर राहूनच आता पुढचा प्लॅन बनवावा लागेल. शुभ्रा एक गाणं लावते. विशू तिच्याकडे रागात बघत असतो व तो ते गाणं बंद करतो. त्यावर शुभ्रा म्हणते, काय झालं विशू, तुला आवडलं नाही का? ठीक आहे, मी दुसरं लावते. ती पुन्हा दुसरं गाणं लावते. विशू पुन्हा ते गाणं बंद करतो. त्यावर शुभ्रा म्हणते की विशू काय झालं, असं का वागतोयस? खरंच सॉरी, मी चुकले. बायको म्हणून मी तुला सगळं खरं सांगायला हवं होतं, पण मी तुला नाही सांगू शकले. खरं तर लग्न होऊन मी ह्या घरात आले त्यावेळेस त्या बाईला मी समोर बघितल्यानंतर मला तिचा खूप राग येत होता, कारण तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा माझ्या डोक्यात राग असल्याने तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. मला समजतच नव्हतं की मी काय करू, म्हणून आपल्या नात्याला मला वेळ देता आला नाही. खरंच मी कान धरून माफी मागते, मला माफ कर विशू. खरंच आय एम रिअली सॉरी. त्यावर विशू तिच्याकडे रागाने बघतो आणि काहीच बोलत नाही. शुभ्रा म्हणते, काय झालंय विशू, तुझा राग अजून गेला नाहीये का? माझ्या आणि अगस्त्यमध्ये खरंच तसलं काही नाहीये. तुला मी एक्सप्लेन केलं आहे ना, खरंच आमच्यात तसं काहीच नाहीये. खरंच आय एम रिअली सॉरी विशू, मला माफ कर. हवं असेल तर मी कान पकडून तुझी माफी माग. ऐकून विशू जोरात हसायला लागतो व शुभ्रा त्याच्याकडे बघून म्हणते की काय झालंय तुला, का हसतोयस? त्यावर विशू म्हणतो की कसा वाटला माझा छोटासा प्रँक? शुभ्रा हसते व म्हणते की खरंच कालची तुझी अवस्था पाहून मी खूप घाबरले होते. मी रात्रभर तुझ्या उशाशी बसून होते. असं पुन्हा चेष्टेतही करू नको विशू माझ्याबरोबर. त्यावर विशू म्हणतो की अगं वेडी झालीस का? मी या जन्मातही तुझ्याशी असं परत वागणार नाही. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. वेळ आली तर जीवसुद्धा द्यायला तयार होईल. पुढे शुभ्रा विशूला गाडी थांबवायला लावते. विशू विचारतो, काय झालं अचानक? तर ती म्हणते, मला वॉशरूम जायचं आहे व ती गाडीतनं उतरायला लागते. तेवढ्यात तिचा मोबाईल गाडीतच राहून जातो. इकडे श्री बारक्याला विचारत असते की तू मी सांगितलेल्या माणसाचा शोध लावला का? त्यावर बारक्या म्हणतो, तो काही आबाळातनं पडणारा माणूस आहे काय लगेच शोध लावायला? अगं त्याचं नाव नाही, गाव नाही, काही तर माहीत पाहिजे. फक्त त्याच्या दिसण्यावरून कसं ओळखणार? या जगामध्ये एकसारखे दिसणारे 7 प्रकारचे लोक असतात. त्याचं नाव तरी सांग, कसं शोधू त्याला? शुभ्राला यायला खूप वेळ लागतो. त्यावर विशू म्हणतो की 5 मिनिटं जाते बोलली आणि 15 मिनिटं झाले. काय करते ही? म्हणून तो गाडीच्या खाली उतरतो. तेवढ्यात फोन वाजू लागतो. त्यावर विशू म्हणतो की माझा तर फोन माझ्या खिशात आहे. शुभ्राचा फोन वाजतोय. म्हणून तो गाडीत बघतो तर शुभ्राचा फोन वाजत असतो. तो शुभ्राचा फोन हातात घेतो आणि विचार करतो, काय करू, उचलू की नको? आणि तो फोन रिसीव करतो. तो गुंड म्हणजेच विशाल म्हणू लागतो, ए शुभ्रा, कुठे आहेस तू? माझे पैसे कधी देशील? खूप झाले ह तुझे नाटकं. आम्ही आमच्या जीवावर उदार व्हायचं व पैसे द्यायची वेळ आली की तुम्ही गायब व्हायचं. हे चालणार नाही. माझे पैसे कधी देते सांग आधी. काम असलं की 50 वेळेस फोन करते. माझ्याकडे फोटोग्राफ्स घेऊन आली आणि याची प्रिंटआउट काढून दे मला बोलली. मी अर्जंट तुला ते काढून दिले. असं आहे की ज्यावेळेस तुझं काम असतं त्यावेळेस पाया पडते आणि तुझं काम झालं की लाथ मारते. मामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. सगळं ऐकून विशूला धक्का बसतो. तू तुझ्या त्या आशिकला, अगस्त्याला कसं मरणाच्या दारात नेलं होतं आणि श्रीला सुद्धा. त्यावेळेस मी माती खाल्ली होती, ठीक आहे, त्यामुळे मला तिथून पळ काढावा लागला, पण आता मी तुला सोडणार नाही. पुढे तो म्हणू लागतो की
माझे पैसे कधी देणार आधी सांग, नाहीतर चुकून तुझ्या नवऱ्याच्या समोर मी आलो तर सगळं खरं सांगून टाकेल. नाहीतर पोलिसात जाईल. तू पण आत आणि मी पण आत. तसं पण मी काही फार मोठा गुंडा नाही. कधी ना कधी पोलिसांच्या हाती लागणारच आहे. इकडे शुभ्रा पर्समध्ये तिचा मोबाईल शोधू लागतो, पण तिला मोबाईल मिळत नाही. त्यावर ती म्हणते, मी गाडीतच विसरले की काय, म्हणून ती पुन्हा परत येते आणि बघते तर विशू तिच्या मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असतो. शुभ्रा समोर येताच विशू तिच्याकडे रागाने बघू लागतो. त्यावर आश्चर्याने शुभ्रा विशूकडे बघून म्हणते की हा असा काय बघतोय आणि माझ्या मोबाईलवर कोणाशी बोलतोय. त्या विशालचा तर फोन आला नसेल, त्याने सगळं खरं तर सांगून टाकलं नसेल ना, पण याला मी कसं विचारू. याला जर सगळं माहीत झालं तर माझं काही खरं नाही. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.